नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड. प्लीज वेलकम टू MPSC वाला. MPSC वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. डायरेक्ट पॉईंटवर येतो. 1 जून तुमचा जजमेंट डे आहे. अनेक लोकांचं ज्यांना ग्रुप बी परीक्षेमध्ये त्या 62.50 म्हणजे 62.50 मार्काचा आकडा किंवा ती मर्यादा ओलांडता आली नाही, ते लोकसुद्धा एकदम कडाडून नाही का पुन्हा आतमधून पेटले असतील. आणि त्या लोकांसाठी सुद्धा अजून महत्त्वाचा दिवस. आणि याशिवाय अनेक असे लोक ज्यांची राज्यसेवेची प्री झाली नसेल आणि नवीन पासआउट झालेले मागच्या 1 वर्षापासून तयारी करत असणारे ग्रुप सी केवळ आणि केवळ ग्रुप सीवर फोकस करणाऱ्या अशा अनेक लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य त्या 1 जूनला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 1 जूनच्या परीक्षेला काय करावे याच्यापेक्षा जास्त काय नाही करावे यावर नाही का आपण आपलाचा सेशन जो आहे तो नाही का फोकस करणार आहोत. म्हणजे डूज अँड डोंट्स. ओके, डूज अँड डोंट्स. परंतु विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगू इच्छितो की काय नाही करावे. ओके, काय नाही करावे लक्षात ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही नवीन एकदम भयंकर काही सांगणार नाही स्ट्रॅटेजीच्या नावाखाली. दूरपर्यंत ही जी 1 जूनची स्ट्रॅटेजी आहे तर या स्ट्रॅटेजीमध्ये लाखो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, लाखो व्हिडिओ. तर मी तुम्हाला नवीन काही सांगणार नाही. परंतु ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही मुद्दामून करणार, ज्या करायच्या नाही तरी तुम्ही मुद्दामून करणार, मग ते भीतीपोटी करणार किंवा काही लोकांच्या अंगी मस्तीच असणार, ते करणार म्हणजे करणार. किंवा काही लोक त्याला नाही का ऐक नाही म्हणजे कर नाही त्याला डर कशाचा, अशा पण काही गोष्टीमध्ये. किंवा काही लोक नाही का मग नाही का जीत के आगे ओके म्हणजे हार के आगे जीत आहे ना असं काहीतरी ते वेगळं म्हणून त्यावर नका म्हणजे रिस्क टेकिंग ॲबिलिटी वगैरे जी आहे ती सर्वात जास्त करून नका त्यामध्ये म्हणजे चुका करणार म्हणजे करणार. तर नेमकं त्याच विद्यार्थ्यांना म्हणजे आठवण करून देणे हे आमचं कर्तव्य आहे की बाबा 1 जूनचा दिवस आहे. हा दिवस गेला की मग डायरेक्ट पुढच्या वर्षीचा जून येणार, पुढच्या वर्षीचा म्हणजे 1 वर्षानंतर. ओके, 1 वर्षानंतर. तर नेमकं आपल्या जीवनामध्ये ओके आपल्या जीवनामध्ये या गोष्टी होऊ नये आणि यासाठी ना का 1 जूनला काय करावे व काय नाही करावे त्यामध्ये डूज अँड डोंट्स आणि आपल्याला गोळेच भरायचे आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला अशा प्रकारचे गोळे भरायचे नाही, अशा प्रकारचे आपल्याला गोळे भरायचे आहे. डायरेक्टली पॉईंटवर येतो. नंबर 1, आता जी तुमची 4-5 दिवस राहिलेले आहे फक्त आता परीक्षेला, जास्तीत जास्त 4-5 दिवस. या 4-5 दिवसाची लढाई तुमची IQची बिलकुल ओके IQची बिलकुल नाही आहे, ती जास्तीत जास्त EQची आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की आता लढाई IQ आणि EQची आहे. म्हणजेच सांगण्याचा अर्थ इंटेलिजंट कोशंट की तुम्ही किती हुशार आहे आणि तुम्ही वर्षभरामध्ये किती अभ्यास केला आणि किती इमानदारीने केला. प्रत्येकच व्यक्ती रिडिंग रूमला जाणारा हा फार इमानदारीने अभ्यास करणारा होता असा नाही. तो रिडिंग रूमला कोणत्या वेगळ्या कारणासाठी सुद्धा गेला असेल. काय सांगावं आहे की नाही, तो रिडिंग रूमला एखाद्या वेगळ्या कारणासाठी किंवा कोणतरी आपल्या फेवरेट व्यक्तीसाठी जात असावा, मुद्दामून त्याला मॉरल सपोर्ट करण्यासाठी. अधिकारी बनण्याची त्याची इच्छा कमी आहे आणि ते ओके तिची इच्छा जास्त आहे त्यामुळे तो गेला असेल किंवा वाईस वर्सा आहे की नाही. नो जेंडर बायस. परंतु वर्षभरात किती अभ्यास केला हे तुम्हालाच माहीत आहे. किती इमानदारीने अभ्यास केला तुम्हालाच माहीत आहे. वर्षभर किती प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून काढले, किती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या, दररोज अभ्यास करताना किती मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे 1 क्वेश्चन आणि 4 आन्सर या पद्धतीचे किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, रिव्हिजन किती केलं, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. सगळं तुम्हाला माहीत आहे. इतरांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. त्यामुळे तुमच्या IQ बद्दल तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. पण EQ बद्दल आम्ही बोलणार. EQ याला म्हणतात इमोशनल कोशंट आहे की नाही. EQला म्हणतो आपण इमोशनल कोशंट. आता इमोशनल म्हटलं की आपल्या भारतामध्ये क्योंकि सास भी कभी बहू थी आणि नका माहेरची साडी, सासरचं धोतर, अजून असं काहीतरी जे असं म्हणजे रडण्याचेच नका आपण कार्यक्रम ऐकतो. पण तसं नाही. इमोशन म्हणजे कोणताही प्रकार येतो इमोशन. अति जास्त आनंदी होणे, अति जास्त दुःख होणे याला सुद्धा इमोशन म्हणतात. एखाद्या वेळेस नका एखादा ट्रक आपल्याला रस्त्यावर कट मारून गेला तरी जी मनात नका धडकी भरते त्याला सुद्धा इमोशन म्हणतात. जंगलामध्ये पहिल्यांदा अचानक वाघ समोर आला आणि त्या वाघाने डरकाळी फोडली, एखाद्या याच्यामध्ये तुम्ही टुरिझम स्पॉटवर गेले तिथं फॉरेस्ट वाईल्ड टुरिस्टमध्ये, तेव्हा सुद्धा नका एकदम नका जो अनुभव होतो त्याला सुद्धा इमोशन म्हणतात. म्हणजेच काय की परीक्षेच्या 1 दिवस पहिले झोप न घेणे कृपया करून टाळा. हात जोडून विनंती आहे. परीक्षेच्या 1 दिवस पहिले झोप न होणे. आता कितीही म्हटलं तर काही लोकांची आता ती सवय आहे, ते नाही झोपणार हो की ते रात्री 12-2 वाजेपर्यंत अभ्यास करत बसणार, माहीत नाही. वर्षभराचा अभ्यास एका रात्री पहिले काय करून घेणार या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत भेटलं नाही. तरी पण काही विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे, काहीच विद्यार्थ्यांना ओके की त्यांनी परीक्षेच्या पूर्वी 1 दिवस पहिले म्हणजे 1 रात्री ती चांगली झोप घ्या. कारण हे सायंटिफिकली प्रूफ आहे की तुम्ही रात्री चांगला झोप झाला असेल तर सकाळी तुम्ही तेवढ्यात फ्रेशमध्ये उठाल. भलेही तुम्ही सकाळी 5 वाजता 5:30 वाजता किंवा 6 वाजता उठा ज्या प्रकारे तुमचं सेंटर आहे, किंवा तुम्ही बाहेरगावी मित्राच्या किंवा कोणाच्या रूमवर गेले असेल नातेवाईकाकडे तरी पण झोप घेण्याचा चांगला प्रयत्न करा. सेंटरवर लवकर जा, काही प्रॉब्लेम नाही. सेंटरवर 1-1.5 तास लवकर जा. परंतु 1 रात्री पहिले झोप चांगली घ्या. कारण हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की तुम्ही 1 रात्री पहिले झोप घेतली असेल तर बट ऑब्व्हियसली दुसऱ्या दिवशी तुमचा दिमाग चांगला शांत राहील आणि तुम्हाला सगळे पॉईंट व्यवस्थित आठवणार. परंतु रात्रभरच भीतीने
पूर्ण नाही का ते रात्र जागून काढली असेल आणि नेमकं बरोबर पेपरचा टाईम आहे 10 वाजता 11 वाजता आणि 1च तास आहे आणि त्या 1 तासामध्ये नाही का म्हणजे हे जांभया येत आहे किंवा आळस येत आहे आणि आपल्याला वाटतं की आपण जागे आहो पण आपला दिमाग मात्र झोपलेला असतो. हे आपल्या दिमागाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला जरी वाटतं की आपण जागे आहो पण आपला दिमाग झोपलेला असतो आणि हे तुम्ही वर्षभर ऑब्झर्व केलं असेल की तुम्ही 2-2, 3-3 तास रीडिंग रूममध्ये लायब्ररीमध्ये वाचत करत असताना एका टाईम नंतर पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुमचे डोळे पुस्तकावर आहे, परंतु तुमचा दिमाग मात्र दुसरीकडे कुठेतरी चालला गेलेला आहे कारण त्याने स्वतःला स्टॉप करून घेतलेला आहे. तर हे जेव्हा सगळ्यांसोबत घडलेलं आहे, सगळ्यांना माहीत आहे, तर माझी नम्र विनंती आहे की तुमच्या इमोशनल क्वेश्चनमध्ये सर्वात पहिला पॉईंट आहे की नाही म्हणजे रात्री योग्य रात्री झोप चांगली घ्या. विद्यार्थी मित्रांनो, रात्री झोप घ्या, आवश्यकतेने घ्या. ही म्हणजे फारच महत्त्वाची बाब. रात्री योग्य रात्री झोप घ्या, काहीही करा. नंबर 2 नंबर 2 त्या रात्री योग्य त्या रात्री स्वतःहून विचार करू नका की पेपर उद्या सोपा येणार की कठीण येणार. कारण ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे मागच्या 3-4 वर्षाचे तुम्ही PYQ बघितलेले आहे. मागच्या 3-4 वर्षाचे PYQ बघितलेले आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर मागच्या वर्षीपासून राज्यसेवेचा पेपर होऊन गेला, ग्रुप बीचा पेपर होऊन गेला, ग्रुप सीचा सुद्धा मागच्या वर्षी पेपर होऊन गेला. हे तुमच्या डोळ्यासमोरच घडलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की सध्या आयोगाचा मूड कसा आहे की नाही. आयोगाचा जो मूड आहे हे तुम्ही ओळखून असलेलं पाहिजे आणि यालाच तुमच्या इमोशनल सुद्धा एक भाग म्हणतात. आयोगाचा मूड जो आहे, आयोगाचा मूड ऑलरेडी आयोगाने सांगितलेला आहे की राज्यसेवेचा पेपर कसा निघाला होता, सिंगल लायनर होता की मल्टी लायनर होता, ग्रुप बीचा जो आता 62.5चा रिझल्ट लागला तो पेपर कसा होता आहे की नाही. खरोखर एकदम हाय लेवलचा होता की एकदम इझी 1 लायनर होता आणि त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, त्यानंतर ना काय इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे जे सगळे विषय आहे तुमचे, हे नेमके हे जे विषय आहे यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते, सरळ सरळ आले होते की खरोखर ट्रिकी होते आहे की नाही. तर हे आयोगाचा मूड सध्या कसा आहे हा सुद्धा तुम्हाला माहीत आहे. मग माझं म्हणणं आहे की तुम्हाला आयोगाचा मूड माहीत आहे तरी पण नका तुम्ही मुद्दामून एका रात्री पहिले विचार करणं की उद्या पेपर सोपा येईल की कठीण येईल. तो नशिबाचा भाग आहे ना, नशिबाचा. कारण ते शेवटी सरप्राईज पॅकेज आहे. तुम्ही ज्या दिवशी नका 11 वाजता पेपरला बसाल 11 ते 12 ऐक ना तो 1 तासामध्ये, त्यावेळेस नका तुम्हाला प्रश्न बघितलं लक्षात येईल पहिल्या 1-2 प्रश्नानुसार की आयोगाचा नेमका यावर्षी मूड कसा आहे. पण साधारणतः आयोग नाही का कोणत्याही नका एकदम चित्रविचित्र किंवा अपरिचित मधल्या त्या हिरोसारखा लवकरच नका अंबी आणि लवकरच नका रेमो असा बनत नाही. आयोगाचा सरळ आहे की एखादा पॅटर्न चालतो तो 4-4, 5-5 वर्ष पॅटर्न तसाच चालतो. त्यामुळे तुम्हाला हे स्पष्टपणे माहीत आहे की आयोगाचा मूड मागच्या 2-3 वर्षात कसा आहे किंवा मागच्या 1-2 वर्षात त्यांनी क्वेश्चन पेपर वगैरे कसे काढलेले आहे. त्यानंतर म्हणजे इमोशनल क्वेश्चनमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रभावी आणि योग्यरित्या भावना समजून घेण्याची तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना समजून घ्यायच्या आहे. तर एक रात्री पहिली कोणासोबत बोलू नका. कृपया करून आई वडिलांसोबत सुद्धा फोनवर बोलू नका. हां, तुम्ही जिथे पोहोचलेले आहे तिथे सांगून द्या की हो मी पोहोचलो आहे की नाही, मी पोहोचलो वगैरे आणि मी मित्राच्या रूमवर पोहोचलो किंवा मी म्हणजे जिथे तुम्हाला थांबायचं हॉटेल किंवा लॉज तिथे पोहोचलेलो आहो हे आई वडिलांना सांगून द्या. बाकी जास्त डिस्कस करू नका. आई मला भीती वाटत आहे, पप्पा मला भीती वाटत आहे, बाबा माझं होईल की नाही होईल आणि नाही का एखाद्या मित्रमैत्रीण किंवा एकदम जवळचे जे क्लोज आहे मित्र वगैरे त्यांना नका तुम्ही तुमचा बाबू शोना जे प्रिफिक्स आणि सफिक्स लावून जे बोलता आहे की नाही, माझं कसं होईल, होणार की नाही होणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करू नका. कृपया करून विचार करू नका. कारण मी सांगितलं की ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की ओके उद्या होणार की नाही होणार हे उद्याच ठरवेल आणि उद्या होणार की नाही होणार त्या 1 तासात तुम्हालाच माहीत पडेल. आपण तर आयोगाची आन्सर की मुद्दामून पाहतो. ओके, आपण आयोगाची आन्सर की हे मुद्दामूनच पाहतो. आपल्याला माहीत आहे की पेपर नका सॉल्व करताच आपल्याला माहीत पडून जातं. पेपर सॉल्व करताच आपल्याला माहीत पडतं की आपलं होणार की नाही होणार. आपण जेव्हा क्वेश्चन आन्सर अटेम्प्ट केल्यानंतर आपण जेव्हा हॉलच्या बाहेर येतो तेव्हाच आपल्याला माहीत आहे की आपलं होणार की नाही होणार आहे की नाही. त्यामुळे आयोगाचा मूड आहे, रात्री झोप घ्या आणि स्वतःला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्या दिवशीची परिस्थिती फार खतरनाक असते. अख्खा महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये असलेला असतो आणि त्यामुळे या गोष्टीचा विचार करू नका की तुमच्या पास्ट लाईफमध्ये काय घडलं, म्हणजे मागच्या परीक्षेमध्ये काय घडलं, तुमच्या रूम पार्टनरसोबत काय घडलं, त्यांचा किती मार्काने कट ऑफ गेला, तुमचा किती मार्काने कट ऑफ गेला, तुमच्यापैकी तुमच्या जवळचे काही मित्रमैत्रिणी ते बाकीच्या परीक्षेमध्ये सुद्धा सिलेक्ट झालेले आहे का किंवा त्यांच्या सरळ सेवेमध्ये भरती झाली आहे का किंवा त्यांच्याजवळ कोणती ना कोणती पोस्ट आहे का किंवा ते मेन्सला आहे का, या कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका. लढाई तुमची आहे, फक्त तुमचं ओके लढाई तुमची आहे, तुम्ही लक्षात ठेवा फक्त आणि लढाई तुमची आहे. तर त्यामुळे सांगण्याचा अर्थ की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या भावना तुम्हालाच कंट्रोल करायचा आहे, कोणीही येणार नाही कंट्रोल करायला. आणि कृपया करून मी सांगितल्याप्रमाणे कोणासोबत कॉलवर बोलू नका. मोबाईल तुमचा स्विच ऑफ करायचा तर स्विच ऑफ करा आगे नाही. कारण त्या रात्री इंस्टाग्रामवर रील पाहणं, व्हॉट्सअपवर मेसेज करणं, मुद्दामून एखादा व्हॉट्सअपवर राजकीय मेसेज आला, एखादा धार्मिक मेसेज आला, एखादा नका म्हणजे भारत पाकिस्तान मेसेज आला आहे की ना, अशा मेसेजचा सुद्धा इम्पॅक्ट पडतो.
इंस्टाग्रामवर रील पडताना मुद्दामून एखादा मोटिवेशनल कॉमेडी रील पाहता पाहता 2-2 तास टाइमपास करून घेतला, तर या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा. एक दिवस पहिले आपला मोबाईल बंद ठेवा, आहे की नाही. जिथे तुम्ही थांबलेले आहे चांगली रात्री झोप घ्या. आयोगाचा मूड तुम्हाला माहीत आहे, तुम्ही PYQ बघून बसलेले आहे आणि तुम्हाला तुमची भावना नियंत्रित करण्याची त्या 1 तासामध्ये तुम्हाला भावना नियंत्रित ठेवायचा आहे की तुम्हाला घाबरायचं नाही. सेंटरवर जरी लवकर पोहोचले तर इतर लोकांसोबत बडबड करायची नाही आणि सुरुवातीला निगेटिव्ह करायची नाही. ओळखीचं भेटलं कोणी सेंटरवर तर लगेच सुरू नाही करायचं. अरे हो ना यार 62.50 हा का कट ऑफ असते का, असा कट ऑफ द्यायचा आयोगाचा वगैरे. आयोग काय करता माहीत नाही. आता तो दिवस जवळ नाही जेव्हा 90 आणि 95 मार्काचे कट ऑफ असतील, 100 पैकी 100 नाही का जनरलचा कट ऑफ लागेल. या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही. ज्या झाल्या त्या झाल्या. तुम्हाला 62.50 आले नाही, खतम हो गे. आता 62.50 पण येऊ शकतो, 60वर पण येऊ शकतो किंवा 62.50 पेक्षा जास्त 65 पण येऊ शकतो. ते तुमच्या हाती नाही. पेपर कसा येतो हे लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात घ्या सगळ्या लोकांनी, पेपर कसा येतो. तर त्यामुळे त्या 1 तासामध्ये स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं 31 मे ओके, 31 मे व 1 जूनचा ओके, 1 जूनचा तो 1 तास, 1 जूनचा तो 1 तास बस. ह्या 31 मे पूर्ण ओके, 31 मेचा पूर्ण दिवस आणि रात्र 24 तास आणि 1 जूनचा तो 1 तास, याच्यावर तुमच्या भावना कंट्रोल ठेवा. सेंटरवर गेल्यानंतर कोणत्याही फालतू लोकांसोबत वाचा बडबड करू नका आणि जे काही स्पेशलिस्ट लोक आहेत त्या स्पेशलिस्ट लोकांना भेटू नका. मुद्दामून काहीच करू नका, लक्षात घ्या. त्यानंतर ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्याजवळ 60 मिनिटं आहे आणि हा वेळ तुमचा शत्रू आहे. ओके, हा वेळ तुमचा शत्रू आहे. तुमची फाईट MPSC सोबत नाही, तुमची फाईट इतर तुमच्या हॉलमध्ये बसलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत तेवढी नाही, तेवढी नाही जेवढी तुमची याच्यासोबत आहे. वेळ टाइम इज द लिमिटिंग फॅक्टर. हा तुमचा सर्वात मोठा शत्रू. ही विल बी म्हणजे इट विल बी द बिगेस्ट एनिमी ऑफ युअर लाईफ ड्युरिंग दॅट 1 आवर. 1 तासामध्ये ओके, त्या 1 तासामध्ये तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो वेळ म्हणजे हे 60 मिनिटं. आता या 60 मिनिटात तुम्हाला तुमचं नाही का जीवन बनवायचं की बर्बाद करायचं, हेच आहे तुमचं EQ, इमोशनल क्वेश्चन, की त्या भावना. ठीक आहे, पहिला प्रश्न आला नाही, दुसरा प्रश्न आला नाही तर 2 प्रश्नावर घाबरून जायची गरज नाही. पहिले 2-3 प्रश्न जरी आले नाही तरी नाही का, म्हणजे पहिले 10 प्रश्न जरी आले नाही तर 90 प्रश्न बाकी आहे. आणि असं बिलकुल होत नाही की लगातार 10 प्रश्न येणारच नाही. अरे यार, म्हणजे कारण कसं आहे की एक्झाममध्ये जे 100 क्वेश्चन आहे ना, त्या 100 पैकी 60 क्वेश्चन सगळ्यांसाठीच आहे, सगळ्यांसाठी, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी. मग तो किती हुशार असो आणि किती डम असो, प्रत्येकासाठी 60 क्वेश्चन आहे. म्हणजे ते 60 क्वेश्चन सहज तुम्ही जे काही कॉमन पुस्तक वापरता पूर्ण महाराष्ट्र, त्याच पुस्तकातून येणारे प्रश्न आहे ते 60 क्वेश्चन. ऐक ना, जे पहिले 60 क्वेश्चन असतात सर्वांसाठी असतात. ओके, मोस्ट इझी कॅटेगरी म्हणतो आपण, मोस्ट इझी कॅटेगरी आहे की नाही. मोस्ट इझी क्वेश्चन म्हणजे या 60 क्वेश्चनला सगळे सॉल्व्ह करणार. आणि या 60 क्वेश्चनमध्ये प्रश्न असे येतात, निवडणूक आयोगाचं कलम कोणतं 324. त्यानंतर नाही का महात्मा गांधी यांची नाही का पहिली चळवळ कोणती तर असहकार चळवळ. किंवा नाही का मग नाही का एखादा प्रश्न नाही का सायन्समध्ये अल्फा बीटा गॅमावर कोणता तरी प्रश्न, किंवा म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण किंवा वनस्पतीचं वर्गीकरण करणारा व्यक्ती कोण. म्हणजे प्रत्येकाचंच नाही का हे आन्सर करेक्ट येणार. आणि नेमकं याच 60 प्रश्नावर सगळे लोक आपले स्वप्न सजवतात की बस यंदा तर आपलं क्वालिफिकेशन होणंच आहे, यंदा आपण प्री क्लिअर करणारच आहोत. तर नाही मित्रा, ओके, हे असं होणार नाही. हे 60 क्वेश्चन पूर्ण जगासाठी आहे. या 60 क्वेश्चनमध्ये तुझी लढाई नाही, हे सगळ्यांसाठी. म्हणजे हे अशी पंगत आहे, पंक्तीमध्ये हे 60 आयटम सगळ्यांना भेटणार आहे, सगळ्यांना भेटणार आहे. म्हणजे भेटणार आहे. एखादा बफे असते ना, बफे, त्यामध्ये ना का ते लिंबू मिरची आणि सॅलड आणि वरण भात आणि पोळ्या गिळ्या ते तर सगळ्यांना भेटतात. पण ते एकदम कॉर्नरमध्ये कुठेतरी लपून असते आईस्क्रीम, किंवा कॉर्नरमध्ये लपून असते ना का ते चायनीज. आणि मग काही लोक म्हणतात तू आईस्क्रीम खाल्ली नाही पण चायनीज बी खाल्लं नाही. अबे लेका, काय खाल्लं मग तू ना, हे वरण भात तर कोणी खाते. तसंच आहे. ओके, हे मोस्ट इझी क्वेश्चन 60. पण समोरचे जे 20 क्वेश्चन आहे, ओके, समोरचे जे 20 क्वेश्चन हे थोडे आहे की नाही मॉडरेट, ओके, मॉडरेट लेवलचे असतात. म्हणजे एकदम इझी पण नाही आणि एकदम नाही का डिफिकल्ट पण नाही. ओके, नॉट सो इझी, नॉट सो डिफिकल्ट, म्हणजे मिडलमधले. आणि इथे नका तुम्हाला नका ह्या 20 क्वेश्चनमध्ये तुम्हाला सर्वात जास्त ती इलिमिनेशन मेथड आहे, इलिमिनेशन मेथड आहे ती तुम्हाला वापरायचं काम पडतं. इलिमिनेशन म्हणजे तुम्हाला परफेक्टली उत्तर माहीत नसतं. ओके, उत्तर माहीत नसतं तुम्हाला, परंतु ओके ह्या 60 क्वेश्चनमध्ये जे सांगितलं पहिलं मी, हे जे 60 क्वेश्चन आहे इथे तुम्हाला 100% उत्तर माहीत आहे. 100% उत्तर माहीत आहे तुम्हालाच, काय जगातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. आणि जो एक्झामची तयारी करत नाही त्याला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे या 60 क्वेश्चनवर फालतूचा शहाणपणा करायचा नाही की मेरा करेक्ट आहे, माझे एवढे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. हे 60 प्रश्न पुऱ्या जगाचे बरोबर येणार आहे. पण हे जे 20 क्वेश्चन आहे जिथं तुम्ही आता कॉम्पिटिशनमध्ये थोडे मागे पुढे होणार आहे, ते मॉडरेट लेवलचे क्वेश्चन, म्हणजे एकदम सोपे पण नाही तर एकदम कठीण पण नाही. ओके, तर त्यामध्ये तुम्हाला इलिमिनेशन मेथड म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन माहीत आहे पण 2 ऑप्शन नका माहीत नाही. तर जे तुम्हाला परफेक्ट ऑप्शन माहीत आहे त्यांना इलिमिनेट केलं तरी तुमचे आन्सर निघतात. त्यामुळे ही इलिमिनेशन मेथड सर्वात इफेक्टिव्ह ठरते आणि हीच तुमचा विनिंग पॉईंट आहे. आणि समोरचे 20 प्रश्न अशा विद्यार्थी मित्रांनो जे कोणालाच येणार नाही, हे आयोगाने स्वतःसाठी रिझर्व करून ठेवलेले आहे.
हे मुद्दामून तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, मुद्दामून तुम्हाला दाखवलेलं आहे. पण याला म्हणजे कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही. हे जे शेवटचे 20 प्रश्न आहे ह्याच्यामध्ये हे आयोगाने मुद्दामून याच्यासाठी टाकलेले आहे की कॉम्पिटिशन कुठून तयार होणार. ओके, कॉम्पिटिशन कुठून तयार होणार आणि कट ऑफ. ओके, कट ऑफ आणायचा आहे. जर एक प्रॉपर कट ऑफ आणायचा आहे तर सगळ्यांना ओके सगळ्यांना सोबत आणावं म्हणजे सगळ्यांनाच प्रश्नाची उत्तर आली तर कट ऑफ कुठून येणार. 100पैकी 100चा कट ऑफ आणणार का, 90चा आणणार, 80चा आणणार. परीक्षेवर विश्वास कोणाचा बसणार. त्यामुळे हे जे 20 क्वेश्चन आहे हे पूर्णपणे आयोगाने तुम्हाला फसवण्यासाठी जे ट्रॅप्ड क्वेश्चन म्हणतो आपण, ट्रॅप हा आयोगाचा जाळ असतो, जाळ, मायाजाल असतं, मायाजाल. मग या 20 क्वेश्चनमध्ये काही लोक फेकाफाकी म्हणजे रिस्क घेतात. ओके, रिस्क घेतात. काही लोक या 20 क्वेश्चनमध्ये रिस्क घेतात. काही लोकांचं ते रिस्क सक्सेसफुल होतं, काही लोकांचं होत नाही. म्हणजे तो नशिबाचा खेळ आहे, नशिबाचा. पण आता इथं नशिबाला सुद्धा एवढं ब्लेम करायचं नाही. रिस्क घ्यायची आहे ना तुम्हाला, घ्या. ओके, रिस्क घ्यायची आहे तुम्हाला, घ्या. पण रिस्क घेताना तुम्हाला तिथे थोडंफार काही ना काही नॉलेज म्हणजे काही ना काही आठवलं पाहिजे. जे तुम्हाला बिलकुलच आठवत नाही म्हणजे ज्याचा दूरपर्यंत थांग पत्ता नाही तुम्हाला, दूरपर्यंत तुम्हाला काहीच येत नाही, त्याला हात लावूच नका. भले तो दिसायला प्रश्न एवढा नका हितभराचा जरी असेल, हितभराचा, पण त्या प्रश्नामध्ये तुमचं लॉजिक लागत नाही आहे, तुमचं मॅजिक पण लागत नाही आहे आणि तुमच्या हृदयातून सुद्धा काही भावना येत नाही आहे की हा प्रश्न सॉल्व्ह करायचाच नाही. खरोखर करू नका. ओके, खरोखर करू नका. परंतु एक चमत्कारी गोष्ट अशी आहे ज्याला सायंटिफिक बेस कोणतंच नाही. ओके, ज्याला सायंटिफिक बेस कोणतंच नाही. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांचं तसं घडलेलं आहे की अशा रिस्क घेताना जे पहिलं ऑप्शन वाटतं ते क्लिक करून टाकलेलं आजपर्यंत 80 ते 90% लोकांनी हे मान्य केलेलं आहे की हो सर, जे मला पहिले वाटतं तेच करेक्ट आन्सर होतं. तरी पण हे विद्यार्थी काय करतात की पहिलं जे वाटतं त्यानंतर मुद्दामून दुसरा तिसऱ्या ऑप्शनचा पण विचार करतात आणि शेवटी ते दुसरा किंवा तिसरा ऑप्शन क्लिक करतात आणि मग त्यांचं चुकतं. आणि मग ते म्हणतात की सर मी फेकाभागी करायला गेलो, मी रिस्क घ्यायला गेलो, पण माझे चुकले, तर मी रिस्क घ्यायला पाहिजे नव्हतं. नाही, रिस्क घ्या. आपलं जीवनच रिस्क घेण्यासाठी आहे. आपण MPSCच्या विविध एक्झामची तयारी करतो, हेच सर्वात मोठं एक रिस्क आहे. मग एवढ्या मोठा रिस्क आपण घेतो त्यात अजून एक रिस्क घ्या त्या 1 तासामध्ये. पण त्या रिस्क घेताना सुद्धा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क ज्याला म्हणतो आपण, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहे की नाही. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणजे आहे की नाही, डोळे बंद करून नाही. जे लोक रिस्क घेऊन क्रिकेटमध्ये सुद्धा शॉट मारतात, ते बी काही फालतू शॉट मारत नाही, ते पण टेक्निकल शॉटच असतात. कोणीही डोळे बंद करून नाही का अशी बॅट फिरवत नाही. बॉल बघतातच, म्हणजे बॉलवर नजर असतेच. आणि त्यानंतर मग त्यांना तो शॉट नाही का, म्हणजे तो त्यांना नाही का स्वीप शॉट खेळायचा आहे की त्यांना तो झाडू पोचा शॉट खेळायचा आहे की त्यांना तो कोणत्या साईडने खेळायचा आहे, सगळे विचार करतात. शॉट मारण्याच्या पहिले सुद्धा बॅट्समन पहिले बघून घेतो कोणत्या साईडनं प्लेयर जास्त आहे, हा बॉलर आपल्याला कोणत्या साईडने बॉल टाकणार आहे, ऑफला टाकणार आहे की लेगला टाकणार आहे, प्लेयर कुठे कुठे आहे आणि आपली बॅट कशी फिरली पाहिजे. म्हणजे तो सगळं पहिले कॅल्क्युलेट करून घेतो आणि त्यानंतर तो तयार होतो की आता 1 किंवा 2 बॉल उरलेले आहे आणि या 1 किंवा 2 बॉलवर आपल्याला जास्तीत जास्त रन काढायचे आहे. मग त्याची जी बॅट फिरते तर ती डोळे बंद करून फिरत नाही. मी सांगितल्याप्रमाणे पहिले तो पूर्ण ॲनालिसिस करतो बॅट्समन. तसंच तुम्हाला करायचं आहे की ऑलरेडी ना का हे जे 60 आणि 20 हे 80 क्वेश्चन हे 80 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले आहे. यावरच तुम्हाला कळतं की नेमकं तुम्हाला रिस्क किती घ्यायची आणि काही नाही घ्यायची आहे. जर हे 60 क्वेश्चन म्हणजे पूर्ण जगातल्या लोकांना येणार आहे आणि हे 20 क्वेश्चन याच्यामध्ये इलिमिनेशन मेथडमध्ये सुद्धा तुम्हाला कन्फर्म झालं की हो माझे 20 पैकी हे जास्तीत जास्त करेक्ट आहे, मग यावर ठरवा की आता 80 क्वेश्चन तर आपले अटेम्प्ट झालेले आहे. 80 क्वेश्चन, 60 युनिव्हर्सल क्वेश्चन आणि 20 नाही का मॉडरेट क्वेश्चन, हे 80 क्वेश्चन आपले अटेम्प्ट झालेले आहे. मग आता समोर आता 80 क्वेश्चन नंतर उरलेल्या 20 क्वेश्चनमध्ये रिस्क किती घ्यायची, 5 क्वेश्चनची घ्यायची, 10ची घ्यायची, 15ची घ्यायची की पूर्णच्या पूर्ण 20ची घ्यायची आहे की नाही. पूर्णच्या पूर्ण 20 रिस्क घेणं हे पूर्णपणे चुकीचं ठरेल. परंतु तुम्ही 5, 10 किंवा 10-12 10-12 क्वेश्चन म्हणजेच तुमचे अटेम्प्ट जे आहे तुमचे अटेम्प्ट ते 90 90-92 पर्यंत जाऊ शकतात, 90-92 पर्यंत, किंवा काही लोकांचे 85 ते 90 पर्यंत जाऊ शकतात, 85-90 पर्यंत. म्हणजे काही लोक हे 80 मार्काचा ना का हे 80 प्रश्न सोडवल्यानंतर समोर 5 किंवा 10 मार्काचा रिस्क घेऊ शकतात, म्हणजे 85 ते 90. काही लोक 10 ते 12 मार्काचं घेऊ शकतात, 90 ते 92 किंवा आपण 90 ते 95 म्हणू शकतो. तर हे तुम्हाला मी हे सांगत नाही की तुम्ही किती करायला पाहिजे. 85 तर कॉमन आकडा आहे, 85च्या वर गेलंच पाहिजे. 85च्या वर गेलंच पाहिजे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की 85च्या वर जायचं तर ते कसं कॅल्क्युलेटिव्ह, जसं मी सांगितलं की तो बॅट्समन ज्याला शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन काढायचे आहे, पण डोळे मिटून बॅट फिरवायची नाही. बॉलर कसा बॉलिंग टाकत आहे, बॉलरच्या बॉलिंगची स्पीड कशी आहे, तो यॉर्कर टाकत आहे की तो फुलटॉस टाकत आहे आणि कुठे कुठे प्लेयर उभे आहे, हे सगळं पाहून कॅल्क्युलेटिव्ह की मी 6 मारू शकतो की मी खालून शॉट मारून सेफ नाही का 4 रन घ्यायला पाहिजे, की मी पूर्ण रिस्क घेऊन 6 मार्क घ्यायला पाहिजे, हे तुमच्या हाती आहे. आणि कशावर आहे, ऑलरेडी तुमचा स्कोअर काय झालेला आहे आणि तुम्हाला तिथे माहीत पडतं की तुम्ही एक्झाममध्ये पेपर कसा सॉल्व्ह करताय, तुम्हाला सॉल्व्ह करताच माहीत पडतं. म्हणून म्हटलं की इगो बाजूला ठेवा अटेम्प्ट करताना. इगो बाजूला ठेवा अटेम्प्ट करताना की मागच्या वेळेस नका माझ्या रूप पार्टनरने 100 पैकी 100 सॉल्व्ह केले होते, त्यांनी केले असेल
त्याचा रिझल्टही आला असेल. पण एखादा रूम पार्टनर असा पण असतो की ज्याने 80 ते 85 सॉल्व्ह केले, त्याचा पण रिझल्ट आलेला आहे. तर तुमच्यासमोर दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आहे. 80-85 सॉल्व्ह करणारे आणि 100पैकी 100 सॉल्व्ह करणारे, आणि दोघांचा रिझल्ट आलेला आहे. मग तुम्हाला हे आहे की रिझल्ट 80-85 सॉल्व्ह करून सुद्धा येतो आणि 100पैकी 100 सॉल्व्ह करून सुद्धा येतो. आणि असे विद्यार्थी आहे की 80-85 सॉल्व्ह करून भरपूर चुकले आणि 100 सॉल्व्ह करून तर त्याच्याविषयी चुकले, त्या दोघांचा रिझल्ट आला नाही. त्यामुळे इथं असं काही परफेक्ट नाही आहे की तुम्हाला एवढे अटेम्प्ट करावे लागेल. पण आता काय झालेलं आहे की राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे राज्यसेवेमधला अनेक जो हे आहे म्हणजे फ्लो, तो इकडे ग्रुप बी किंवा ग्रुप सी कडे आलेला आहे. ज्यांचा ग्रुप बी मध्ये 62.5 आला नाही, ते नका एकदम आतमधून पेटलेले आहे आणि ते भिडलेले आहे याच्यावर. आणि ऑलरेडी तुम्ही जे फक्त आणि फक्त ग्रुप सीची तयारी करत होते, त्यामुळे नका विद्यार्थी मित्रांनो या याच्यामध्ये कॅल्क्युलेटिव्ह रिस्क करा. इगो नका आणू की मला 100पैकी 100 सॉल्व्ह करायचे, आणि रिस्क घेताना कॅल्क्युलेटिव्ह रिस्क करा. आणि लक्षात घ्या, पुन्हा सांगितल्याप्रमाणे 60 क्वेश्चन पूर्ण जगासाठी आहे. या 20 क्वेश्चनमध्ये खरी अर्थाने लढाई, ओके, या 20 क्वेश्चनमध्ये खऱ्या अर्थाने नका लढाई जी आहे ती तुमची फिक्स होणार. जे मॉडरेट क्वेश्चन तिथे इलिमिनेशन मेथड वापरा, आणि सरते शेवटी नका मग रिस्क आहे, ओके, रिस्क. त्यानंतर ओके म्हणजे पेपर सॉल्व्ह करायचा तर कसा सॉल्व्ह करायचा, ओके, पेपर सॉल्व्ह करायचा कसा सॉल्व्ह करायचा. बट ऑब्विसली प्लॅन ए आणि प्लॅन बी आहे तुमच्याजवळ, प्लॅन ए आणि प्लॅन बी. तर प्लॅन ए आणि प्लॅन बी मध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की प्लॅन ए मध्ये तुमचे सर्वात आवडते विषय म्हणजे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा एक्झाम अटेम्प्ट केलेली आहे. तुम्ही राज्यसेवा ग्रुप बी पण परीक्षा दिल्या असतील, किंवा जे पहिल्यांदाच परीक्षा देत चाललेल्या आहे ग्रुप सीला, त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की वर्षभर अभ्यास करताना तुम्हाला माहीतच आहे की तुमचे असे कोणते विषय आहे, आणि तुम्ही टेस्ट सिरीज लावले असेल, त्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा तुम्हाला परफेक्ट मार्क कोणत्या विषयात पडायचे, किंवा तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज बघितले असेल आणि तुम्हाला कोणता विषय वाचायला एकदम सोपी जातो आणि तो तुमचा फेवरेट विषय आहे, त्याच्यावर कसाही कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला की तुमचं करेक्ट येतं म्हणजे येतं, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला, आम्हाला माहीत नाही, तुम्हालाच माहीत आहे. तर अशा तुमचे सर्वात आवडते विषय आहे ते पहिले सॉल्व्ह करा. तुम्हाला इतिहासावर भरपूर कॉन्फिडन्स आहे, तुम्ही इतिहासापासून सॉल्व्ह करा. तुम्हाला भूगोल विषयामध्ये तर आउट ऑफ मार्क आलेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. भूगोलमध्ये आउट ऑफ मार्क येतात. महाराष्ट्रातला सर्वात जास्त म्हणजे जो आहे ना भूगोलमध्ये आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थी आहे, भूगोलमध्ये आउट ऑफ मार्क येतात. तर तुम्ही नका ते सॉल्व्ह, म्हणजे भूगोलमध्ये आउट ऑफ मार्क येतात, भूगोलपासून सॉल्व्ह करा. काही लोक म्हणतात पॉलिटीचे सर्व आर्टिकल माझे पार्ट आहे, पॉलिटीमध्ये कोणताही प्रश्न आला, किती महत्त्वाचा खटला आला, घटनादुरुस्ती आली आणि कलम आले, तर मी बरोबर करतो म्हणजे करतो, केंद्र राज्य संबंध वगैरे, तर तुम्ही पॉलिटीपासून करा. काही लोकांचं इकॉनॉमिक्स चांगला आहे, तुम्ही इकॉनॉमी करा. आहे की नाही, काही लोकांचा सायन्स चांगला आहे, तुम्ही सायन्समध्ये करा. आणि एक विषय असा आहे गणित आणि बुद्धिमत्ता, तो तुम्हाला ठरवायचा आहे. अनेक लोक म्हणतात की गणित आणि बुद्धिमत्ता माझा खतरनाक आहे, जबरदस्त आहे. पण खतरनाक व जबरदस्तमध्ये तो गणित आणि बुद्धिमत्ता एका मिनिटाच्या आत सॉल्व्ह होतो का? वाचल्या आपल्याला प्रश्न कळतो, एका मिनिटाच्या आत सॉल्व्ह होऊ शकतो का? कारण तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलेली आहे. मग ती ट्रिक असेल किंवा फॉर्म्युला असेल, पण तो एका मिनिटाच्या आत सॉल्व्ह होत असेल तरच टच करा. नाही तर गणित आणि बुद्धिमत्ता असा विषय आहे की खरोखर जे आपण म्हणतो ना की ज्या विषयांना स्किप करतो आपण, तर म्हणजे ज्या प्रश्नांना, तर त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे 5-5, 6 क्वेश्चन स्किप झाले तरी चालते. कारण कधी कधी सॉल्व्ह करता करता आपल्यासमोर घडी नसते. अनेक विद्यार्थी बिना घड्याळाचे जातात, एक तर सेंटरवर लेट पोहोचतात, त्यामुळे पहिले घाबरगुंडी, मग क्लासमध्ये गेल्यानंतर तो घाम आणि हेन ते, कुठून पावसातून आले आणि नका मग वेळेवर पोचले, त्या सगळ्या भीती मनात असतात. आणि त्यात नका त्या गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह करताना कॅल्क्युलेशन वेळेवर पहिलेच नका, दिमागामध्ये ओव्हर थिंकिंग आणि काही ना काही सॉल्व्ह करताना चुका करतात आणि त्याच एका प्रॉब्लेम मागं 5-10 मिनिटं टाकून देतात. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की तुमचा सर्वात मोठा शत्रू कोणता आहे? वेळ. ओके, वेळ हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे. कृपया करून तुम्ही गणितामध्ये स्वतःला रामानुजन जरी समजत असेल, तुम्ही रामानुजन, तरी नका तिथं जो प्रश्न आहे आयोगाचा तो एका मिनिटामध्ये सॉल्व्ह होत असेल म्हणजे वाचल्या कळतं की येऊ शकतं, तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा पुढे चला. कारण 60च मिनिटं आहे आणि हे 60 मिनिटं तुम्हाला विचारून जाणार नाही, ते त्यांच्या हिशोबाने जाणार. आणि हा जगातला सर्वात फास्ट जाणारा 1 तास असतो, जगातला सर्वात फास्ट 1 तास. त्यामुळे तुमचे सर्वात आवडते विषय जे तुम्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून वर्षभर अभ्यास करताना तुम्हाला 100% कॉन्फिडंट आहे की तुम्ही यामध्ये आउट ऑफ मार्क घेता म्हणजे घेता, अशाच विषयापासून सुरुवात करा. मग त्यात गणित बुद्धिमत्ता पण येऊ शकतो आणि येऊ पण शकत नाही. आणि मग तुम्हाला जे सॉल्व्ह करायचं ते हे लक्षात घ्या, आहे की नाही. आणि इलिमिनेशन मेथडवर फोकस करा विद्यार्थी मित्रांनो, कृपया करून. खास करून कोणते की जसं तुम्हाला म्हटलं की 60 क्वेश्चन जे युनिव्हर्सल आहे, सर्वच लोक सॉल्व्ह करतात, ओके, सर्व. यानंतर जे 20 क्वेश्चन आहे, या 20 क्वेश्चनमध्ये या इलिमिनेशन मेथडचा वापर करा. जेव्हा की तुम्हाला माहीत आहे की दिलेले ऑप्शन, ओके, ए, बी आणि सी आणि डी असे ऑप्शन आहे, तर तुम्हाला माहीत आहे की ए बी याच्यामध्ये येतच नाही, ओके, ए बी याच्यामध्ये येतच नाही. मग असा ऑप्शन कुठे आहे की ज्यामध्ये ओके ए आणि बी आहे, ते ओके कॅन्सल करून टाका. जसं आता ए बी डी, ए बी सी, आणि नका त्यानंतर ए बी सी आणि डी, आणि चौथा ऑप्शन आहे सी आणि डी फक्त. तुम्हाला माहित आहे की ए पण चुकलेला आहे, बी पण चुकलेला आहे, 100% चुकलेला आहे. तुम्हाला परफेक्ट उत्तर माहीत नाही त्या प्रश्नाचं, पण तुम्हाला हे माहीत आहे की यामध्ये ए आणि बी तर येतच नाही. मग ए आणि बी येत नाही हे तुम्हाला 100% माहीत आहे ना. जिथे जिथे ए बी आहे ते तुम्ही रद्द केलं
आहे की नाही, आणि मग उरलेलं तुमचं आपोआप ऑप्शन CD आलं. त्यामुळे हे इलिमिनेशन मेथड कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हमखास हमखास फायद्याची ठरते, हमखास फायद्याची ठरते. त्यानंतर आहे की नाही याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं किती अटेम्प्ट करायचे. किती अटेम्प्ट करताना बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुमचे अटेम्प्ट 85 आणि 85 प्लस असले पाहिजे. पण तुम्हाला हे सुरुवातीला सांगितलं मी की 60 क्वेश्चन आणि प्लस हे 20 क्वेश्चन, हे 80 क्वेश्चन तर कंपल्सरी आहे, कंपल्सरी म्हणजे प्रत्येकाला सॉल्व करावे लागणार. मी हे पण म्हटलं की जे विद्यार्थी म्हणतात की सर मी 65 केले, मी 70 केले, 75 केले, पण माझी ॲक्युरेसी चांगली आहे. मी तुमच्या ॲक्युरेसीवर बिलीव्ह करत नाही. मीच काय, आयोगसुद्धा बिलीव्ह करत नाही. तुम्ही स्वतःहून बिलीव्ह करत असाल ठीक आहे, पण हा रेकॉर्ड आहे. 60, 65, 70, 75 वाल्यांचे निकाल आले नाही. तुमच्या ओळखीत कोणी असेल तर माहीत नाही, पण माझ्या तरी ओळखीतले असे कोणते विद्यार्थी नाही की 60, 65, 70, 75 सॉल्व केले आणि त्यांचा निकाल आला असेल. नाही, 70, 75 वाल्यांचा निकाल येत नाही. मग काही लोक म्हणतात आम्ही काय करू. तो प्रॉब्लेम तुमचा आहे, तो प्रॉब्लेम तुमचा आहे स्पष्ट सांगायचा की तो रीडिंग स्पीड तुमची चांगली नाही. तुम्ही आतापर्यंत एका वर्षापासून ती रीडिंग स्पीड करायला पाहिजे होती आणि ते रीडिंग स्पीड वाढवायला पाहिजे असती, किंवा तुमची रीडिंग स्पीड चांगलीच पाहिजे. कारण तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती असली पाहिजे की 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे. 100 पैकी 10 सोडून द्या, 10 सोडून द्या, पण 85 ते 90 तुम्हाला सोडवायचे म्हणजे सोडवायचे आहे. तर 60 मिनिटात 85 ते 90 सोडवायचं आहे. तर तुम्हाला हे पहिल्यापासून कळायला पाहिजे की वेळ कमी आहे, प्रश्न जास्त आहे, त्यामुळे माझी रीडिंग स्पीड चांगलीच असली पाहिजे. आता तो लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहे, रीडिंग स्पीड स्लो आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही, ईश्वरसुद्धा काही करू शकत नाही. पण जेव्हापासून तुम्ही तयारी करत आहे तेव्हापासून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं की आपल्याला हा म्हणजे 60 मिनिटामध्ये 85-90 सोडवायचे आहे. तर रीडिंग स्पीड तुमची रीडिंग स्पीड तुम्हाला माहीत आहे, त्यावर विश्वास ठेवा. रीडिंग स्पीड करताना फक्त लक्षात ठेवा की रीडिंग स्पीड करताना त्या 1 तासासाठी जगातल्या कोणत्याच गोष्टी आठवण करू नका. कोणत्याच गोष्टी आठवण करू नका तुम्ही जगातल्या, आई वडील भाऊ बहीण नातेवाईक आहे की ना, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, काहीच आठवण करू नका. त्या रीडिंग स्पीड करताना तुम्हाला मायनर गोष्टीवर मायनर शब्दावर फोकस करायचे आहे, मायनर छोट्या शब्दावर, जेणेकरून तुमच्या सिली मिस्टेक टाळल्या पाहिजे. कारण ज्या व्यक्ती कट ऑफ 62.50 होता, कट ऑफ 62.50 होता, पण ज्या व्यक्तीला 60, 61, 59 असे मार्क आलेले आहे, त्या व्यक्तीचा अभ्यास चुकीचा नव्हता. त्या व्यक्तीचा अभ्यास चुकीचा नव्हता, हे लक्षात ठेवा. त्या व्यक्तीचा अभ्यास चुकीचा नव्हता. प्रश्न हा होता की त्याने तिथं ऑन द स्पॉट त्या 1 तासामध्ये सिली मिस्टेक केल्या. आणि या सिली मिस्टेक कशामुळे टाळल्या जातात की जर तुम्ही वर्षभर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केले असेल तर PYQ म्हणजे आयोगाने आत्तापर्यंत 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षात जे प्रश्न विचारले ते संपूर्ण तुम्ही पेपर सॉल्व केले असतील, आणि बाकीचे पण ते 21,000 वगैरे पुस्तकातून नका तुम्ही सगळे सॉल्व केले असतील, तर आयोगाची भाषा तुम्हाला कळते आणि तुम्ही ते प्रश्न सॉल्व केल्यामुळे तुम्हाला तुमची स्पीड बरोबर मेंटेन होऊन जाते आणि त्यामुळे तुमचे सिली मिस्टेक होणार नाही. कारण आयोगाची भाषा तुम्हाला लक्षात येते की कोणते योग्य नाही, कोणते अयोग्य नाही, कोणते चूक आहे, कोणते चूक नाही, कोणते बरोबर आहे. तर हे चूक आहे, बरोबर आहे, हे जे सगळे शब्द आहे हे तुम्ही वर्षभर आयोगाचे प्रश्न सॉल्व केले असतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते सिली मिस्टेक जात नाही. पण जे लोक फक्त वर्षभर रिडिंग रूममध्ये 12-12, 14-14 तास आत्मसात करत होते, अभ्यास करत होते, फक्त रिडिंग केले आणि त्यांनी आयोगाचे प्रश्नही सोडवले नाही, कोणती टेस्ट सिरीज पण सोडवली नाही, ऑनलाईन नाही, ऑफलाईन नाही, त्यांनी प्रश्नांना हातच लावले नाही, ते अचानक त्याच दिवशी बॅटिंगला गेले, बॅटिंगला विदाऊट नेट प्रॅक्टिस, त्या लोकांच्या सिली मिस्टेक होतात. ते लक्षात घ्या. 62.50 कट ऑफ आहे आणि 59, 60, 61 वाल्याचा अभ्यास चुकीचा नसतो, तो त्या 1 तासामध्ये या सिली मिस्टेक जास्त करतो. त्यामुळे तुमची रीडिंग स्पीड चांगली असलीच पाहिजे, पण या रीडिंग स्पीड करताना दोन्हीच्या दोन्ही डोळे प्रत्यक्ष त्या पेपरवर उतरले पाहिजे, प्रत्यक्ष पेपरवर उतरले पाहिजे, म्हणजे प्रत्येक शब्द तुम्हाला एवढा मोठमोठा दिसला पाहिजे, एवढा मोठमोठा की सिली मिस्टेक होता कामा नये. आणि प्रश्न सॉल्व केल्यावर लगेच गोळा नका काळा करा, हे सगळ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. अनेक लोकांना अत्यंत घाण सवय असते, घाण. ती म्हणजे कोणती की पहिले त्या क्वेश्चन पेपरवर नाही का ते टिक मार्क करून ठेवतात आणि नंतर मग ते शेवटच्या 5 मिनिटात नका ABCD भरायला घेतात. अरे माहीत आहे ना, शेवटच्या 5 मिनिटात तो मास्तर बोंबलत राहते, चला तुमचे आन्सर तुमचे नका तुमची नका कार्बन कॉपी वेगळी करा, तुमची OMR शीट वेगळी करा, मी नंतर तुम्हाला लिहू देणार नाही, आणि नका ते घंटी वाजते, टंग बघा घंटी वाजलेली आहे, शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहे. अशा याच्यात माणसाचा दिमाग अजून जास्त घाबरलेला असतो आणि तो घाबरताना ते गोळे भरताना एकाच वेळी गोळे भरताना एखादी सिरीज चुकली तर जीवनाची सिरीज चुकली, एखादी सिरीज चुकली तर पूर्ण जीवनाची सिरीज चुकली. कशाला असा फालतूपणा करायचा की शेवटच्या 5 मिनिटात सगळे गोळे भरायचे. जिथं प्रश्न सॉल्व केला हा पहिला प्रश्न इथेच नका ABCD जी आहे इथंच गोळा करून टाका, दुसरा प्रश्न इथेच नका C आहे, तिसरा प्रश्न सॉल्व झाला इथे D आहे, तिथंच गोळा आहे की नाही, म्हणजे वापस यायची गरज नाही. 60 मिनिटं आहे, 60 मिनिटं, त्या 60 मिनिटामध्ये पहिले पेपरावर सॉल्व करा, मग नका शेवटच्या 5 मिनिटात गोळे करा. मूर्खपणा आहे, शुद्ध मूर्खपणा आहे की नाही. कोणाला राग आला तरी चालते, पण मूर्ख शुद्धपणा आहे. आणि या गोष्टीमुळे अनेक लोक दरवर्षी म्हणतात की मी शेवटच्या 5 मिनिटात गोळे भरायला घेतले
आणि त्याच्यात माझी एक सिरीज चुकली, काही काही जागी मी डबल गोळे केले म्हणून माझा रिझल्ट गेला. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहे, अनेक लोकांनी चुकीचे गोळे मारलेले, फालतूपणा केलेला आणि ते सिरीज चुकवलेली, तर तुम्ही तरी तसं करू नका. याच्यामध्ये सरळ आहे, तुमचा जो 60च मिनिटं आहे त्यामुळे वापस येण्याचा वेळ भेटत नाही, तर गोळा करण्याचा वेळ कुठून भेटणार आहे. त्यामुळे जिथं प्रश्न वाचला तिथे लगेच गोळा करून टाका, जिथं प्रश्न वाचला लगेच तिथे सॉल्व्ह करून टाका. ओके, प्रश्न सॉल्व्ह केल्यावर लगेच नका म्हणजे गोळा काला करा. आणि लक्षात घ्या आहे की नाही, याच्यामध्ये हा तुमचा जो नका तुमचा अभ्यासक्रम जो आहे तुमचा अभ्यासक्रम, तर या अभ्यासक्रमात तुम्हाला नका एक्झामच्या एक दिवस पहिले पाहून घ्या की तुम्हाला माहित आहे तुमची स्ट्रेंथ कोणती आहे. काही लोकांची स्ट्रेंथ इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आहे की नाही, राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान हे राहू शकतं. तर काही लोकांचे ओके, काही लोकांचं इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धिमत्ता राहू शकतं. काही लोकांचं सायन्स बॅकग्राऊंडवाल्याचं सामान्य विज्ञान, पॉलिटी आणि नका इकॉनॉमी, तर नका भूगोल आणि नका अंकगणित व बुद्धिमत्ता राहू शकतं, त्यांना इतिहास आवडत नाही. तर तुम्हाला ओके, तुम्हालाच तुमचं माहीत आहे, ओके तुम्हाला तुमचं माहीत आहे, आम्हाला सांगायची गरज नाही की इतिहासाचे किती सॉल्व करायचे, भूगोलचे किती सॉल्व करायचे. तो पेपर कसा आलेला आहे, त्या पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे का, एकदम इझी आहे का, जसं मागच्या 2-3 वर्षात विचारलेले आहे, म्हणजे अल्ट्रा एकदम पोलीस भरतीच्या लेवलसारखे तसे प्रश्न विचारले आहे का, मग किती सॉल्व करायचे, काय करायचे, तर हे कुठून सुरुवात करायचं. तुम्हाला माहीत आहे की तुमचा इतिहास किती परफेक्ट आहे, तुम्हाला भूगोल किती जमतं, तुम्हाला अर्थव्यवस्था येते की नाही येत, तुम्हाला चालू घडामोडी आणि राज्यशास्त्र हे जमतं की नाही जमतं, सगळं तुम्हाला माहीत आहे. मग त्यानुसार ओके, त्यानुसार तुम्हाला ते अटेम्प्ट करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जूनसाठी मी एवढंच सांगतो की तुम्हाला काय करावं याच्यापेक्षा काय नाही करावं याच्यावर जास्त भर दिला मी, आणि काय नाही करावं याच्यावर शेवटची गोष्ट सांगून देतो, काय नाही करावे आहे की नाही. तर ओके, काय नाही करावं, नंबर 1, शेवटच्या 5 मिनिटात गोळे करू नका. ओके, काय नाही करावं, तर शेवटच्या 5 मिनिटात गोळे भरू नका. जागच्या जागी वेळेवरच नका प्रश्न उत्तर म्हणजे प्रश्न झाला की तिथेच गोळा करून टाका, हे करा. काय करू नये, ओके काय करू नये, रीडिंग स्पीड करताना छोटे छोटे शब्द योग्य की अयोग्य, चूक की बरोबर, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही, चुकीचे नाही आहे की नाही, तर अशा मायनर शब्दावर फोकस करून सिली मिस्टेक करू नका. ओके, त्यानंतर नाही का मागील 3 वर्षाचे पेपर आणि त्याची पातळी पाहिलेली आहे तुम्ही, त्यानुसारच नाही का म्हणजे पेपर कसा येणार तो वेळेवर तुम्हाला माहीत पडते, तर दिमागात ठेवून चालू नका पेपर असा येईल तसा येईल म्हणून. तुम्हाला माहीत आहे 3 वर्षात आयोगाने कसे विचारलेले आहे, तर आयोग उद्या परवा कसा विचारू शकतो तुम्हाला कळतं. त्यानंतर 80 क्वेश्चन, ओके 80 क्वेश्चन सगळ्यांसाठी आहे, 80 क्वेश्चन सगळ्यांसाठी म्हणजे 60 क्वेश्चन तर युनिव्हर्सल आहे, पण हे 20 क्वेश्चन इलिमिनेशन मेथडवर ज्याचा चांगला अभ्यास आहे आणि त्याला इलिमिनेशन मेथड जमते, म्हणजे 80 तर हा मिनिमम अटेम्प्ट आहे, 80 मिनिमम अटेम्प्ट. आता 80च्या वर किती रिस्क घ्यायची, 5, 85, 10, 90, 15, 95 की 100 आहे की नाही, तर 100 पैकी 100 हा म्हणजे मूर्खपणा होईल, अनेक लोक करतात. परंतु 100 पैकी 100 काही लोक असतात ज्यांना खरोखर ते जवळ, त्यांना काहीतरी म्हणजे काही ना काही त्यांचं नॉलेज असेल त्या प्रश्नाचं, म्हणून ते 100 पैकी 100 करतात. पण 5 किंवा 10 किंवा 15 म्हणजे 85 किंवा 90 किंवा 95 हे अटेम्प्ट तुमच्या हाती आहे. 80च्या वर, ओके 80च्या वर किती करायचं तुम्ही ठरवा आहे की नाही. आणि ते ठरवताना काय म्हटलं मी तुम्हाला, कॅल्क्युलेटिव्ह, ओके कॅल्क्युलेटिव्ह. त्या बॅट्समनचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं की कोणताही बॅट्समन रिस्क घेताना डोळे बंद करून रिस्क घेत नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा डोळे बंद करून गोळे करू नका. तुम्ही बघा की त्या प्रश्नाचं तुम्ही कधी 1-1.5 वर्षापूर्वी वाचलेला आहे का, काही आठवतं का, आपला काही संबंध आहे का रीडिंगमध्ये, दूरपर्यंत काही संबंध नसेल तर टच करू नका. ओके टच करू नका, म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. आणि ते ओके ते शेवटच्या 20 प्रश्नामध्ये, बाकी 80 क्वेश्चन, ओके 80 क्वेश्चन. गणित आणि बुद्धिमत्ता सुरुवातीला घ्यायचं की गणित आणि बुद्धिमत्ता शेवटच्या 5-10 मिनिटात घ्यायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता खरोखर किती चांगलं आहे. फेका बाकी नाही, स्वतःला माहीत आहे गणित आणि बुद्धिमत्ता एकदम बेस्ट असेल, जबरदस्त असेल, पहिल्या 5-10 मिनिटात निपटून टाका. किंवा गणित आणि बुद्धिमत्ता एकदम कमजोर असेल, शेवटच्या 5-10 मिनिटात करा, जेवढं होईल तेवढं आहे की नाही. पण तो प्लॅन ए प्लॅन बी लक्षात घेतला पाहिजे तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ओके तुमचा वेळ हा शत्रू आहे, पुन्हा पुन्हा सांगतो, वेळ या शत्रूला तुम्हाला हरवायचा आहे. 60 मिनिटं आहे, त्यामुळे इगो येऊ नका देऊ त्या 60 मिनिटामध्ये, कोणत्याच जुन्या गोष्टी येऊ नका देऊ, फक्त ते पेपर दिसला पाहिजे 60 मिनिटात. आणि 31 मेचा पूर्ण दिवस आणि रात्र 24 तास, आणि सकाळी 1 जूनपासून सकाळी पेपर होईपर्यंत यामध्ये स्वतःच्या भावना नियंत्रित करा. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला बेस्ट ऑफ लक द्यायची गरज नाही, आईवडिलांना फोन करण्याची गरज नाही, कोणालाही सांगण्याची गरज नाही. सेंटरवर गेल्यानंतर शांतपणे बसून राहा. सेंटरवर गेल्यानंतर तिथं जाऊन पार्लमेंटरी डिस्कशन करू नका आहे की नाही. पार्लमेंटरी भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचं डिस्कशन करू नका, पाकिस्तानचा न्यूक्लिअर अटॅक झाला की नाही झाला त्याचं डिस्कशन करू नका, डोनाल्ड ट्रम्पनं सीज फायर काऊन केलं त्याच्यावर डिस्कशन करू नका, कोणती पॉलिटिकल पार्टी चांगली आहे याच्यावर डिस्कशन करू नका, हे गव्हर्नमेंट जागा काढत आहे की नाही काढत आहे याच्यावर पण डिस्कशन करू नका. तो दिवस फक्त आणि फक्त दिमागात असला पाहिजे की येणारा 1 तास, आणि या 1 तासामध्ये आपल्याला आपला बेस्ट करायचा बेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, ओके तुमचा सर्वात जे महत्त्वाचा पॉईंट आहे आजच्या क्लासमधला तो म्हणजे EQ,
कृपया करून स्वतःच्या इमोशनलला कंट्रोल करा. 31 मे आणि 1 जून, 31 मेला कोणासोबत भांडणं करू नका, मुद्दामून बोलू नका, तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत ओके बोलणं टाळा, सगळं टाळा, ओके सगळं टाळा कृपया करून, आहे की नाही. या गोष्टी आपल्याला करायचीच नाही आहे 31 तारखेला आणि 1 तारखेला, ओके 1 तारखेला सुद्धा, ओके 1 तारखेला त्या 1 तासामध्ये तुम्हाला सगळं सांगितलं मी. तर ही माझ्याकडून तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आहे सांगण्याचा अर्थ, आणि मी तुम्हाला नवीन काही सांगितलं नाही. फक्त ज्या गोष्टी तुम्ही वारंवार चुका करत आलेल्या आहे त्या तुम्हाला आठवण करून दिल्या, तेवढं करू नका. बाकी 1 तारखेसाठी पूर्णच्या पूर्ण MPSC वाला PWMPSCला टीमकडून तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. तुम्ही तुमचं बेस्ट करा, आम्ही तुमच्यासाठी आहेच, आहे की नाही, नेहमीसाठी. तुम्ही तुमचं बेस्ट करा. धन्यवाद, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.